नमस्कार मंडळी, मी अनुश्री आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आता आम्ही निघालो आहोत संगमेश्वरला, अनुश्रीच्या गावाला, तिच्या घरी तिचा गणपती असतो तिकडे। तर तिथंच आम्ही जाणार आहोत आता सर्वजण। मी निघालोय, तिचे बाबा आमच्या बरोबर आहेत आणि आमच्या काकी आहेत बरोबर, आणि अगस्त्य आणि अभिनय आहे। गाडी घेऊनच आम्ही निघालोय। आता आम्ही निवळीच्या इकडे आलोय, घरना सुरुवात नाही केली व्हिडिओला, कारण आम्हाला मध्येच येऊन आता सुरुवात करूया ठरवलं होतं। आणि उशीर पण झाला आम्हाला खरं निघायला, अर्धा तास, जास्त नाही। पण आता आम्ही ऑन द वे आहोत, तर आता निघतोय। नाश्ता वगैरे आताच आटपलाय, म्हटलं आता तुमच्याशी बोलून व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला निघूया आता पुढे आपण। आणि मला खूप उत्सुकता आहे, कारण वर्षाने मी सगळ्यांना भेटणार आहे, त्याच्यामुळे लवकर जाऊया। तर जास्त तसं अंतर नाही आहे, 1-1.5 तासाचं अंतर आहे, पण आता 12 वाजलेत, त्याच्यामुळे लवकर दुपार झाली। तर आज आहे मंगळवार, त्याच्यामुळे कसं जाऊन गौरीचा सण असला तरी पण नॉनव्हेज होणार नाही, आज सगळं व्हेजच आहे। उद्या खरा सण आहे, उद्याच बोलवत होते, पण उद्या आता घरी पण सगळेजण आहेत, म्हणून आम्ही उद्याचं कॅन्सल करून आज निघतोय। कोणते घेतेस आहेस? पेढे वगैरे सगळे घेतले आणि आता फळं घ्यायला आलो होतो। फळं वगैरे घेतली आहेत, नाश्ता वगैरे केला आता, आणि आता चाललो आहे थेट माझ्या घरी। आता आधीमध्ये कुठे थांबणार नाही, कारण दुपारचे ना 12 पण वाजून गेले। सगळ्याजणांचा फोन पण येतो आहे, कुठे आत म्हणून, कारण ते थांबलेत आमच्यासाठी, वाट बघतायत। तर मग आता इथून थेट आम्ही चाललो आहे माझ्या घरी। गणपतीच्या दिवशी येतात, तसंच आता उद्या औसा आहे, गौरीचा सण आहे, म्हणजे तिखटा सण असतो उद्या खरा इथे कोकणामध्ये, तर त्याच्यासाठी लोक येतात आता। त्याच्यामुळे जशी गणपतीच्या आदल्या दिवशी किंवा 2-4 दिवस अगोदर गर्दी असते ना, तशीच आत्तासुद्धा गर्दीच आहे। हा रोड आहे ना, तो आपण नेहमी आम्ही गावाला जातो ना, तो संगमेश्वर मार्गी जातो, पण आता संगमेश्वर मार्गीचा रोड खूप खराब आहे। तर हा जो रोड आहे ना देवळूस मार्गी, तो रोड पण खूप चांगला आहे, आणि इथे हा शॉर्टकट पण पडतो आमच्या गावाला जायचं। आमचं गाव कुठला रोड आहे हा? आता देवळूस मार्गी म्हणजे चांगवा रोड, म्हणजे हा शॉर्टकट आहे इथला। रोड पण खूप छोटा आहे माहिती आहे, आता बघ 2 गाड्या पास करताना थांबावंच लागतं, पण रोड चांगला, आजूबाजूला चीट पकडू पण नाही, असं बघ आजूबाजूला हिरवी जागा आणि गाव आहे, गावातून गावागावातून हा रस्ता जातो। रात्रीच्या वेळेला आलो तरी तर लाईट वगैरे पण सोय नाही आहे रोडवरती, होय ना? रस्ता रोड जरा जंगलामधून कसा आहे ना, तसा आहे। 2 व्हीलर वगैरे घेऊन जायची म्हणजे होय, बरोबर कोणत्या माणसं हवी बरोबर। आता मी गाडीमध्ये पुढे बसलोय, आमच्या बरोबर प्रशांत दादा आहेत, पाठी काकी आहेत, अनुश्री इथं आहे, पाठी अनुश्रीचे बाबा आहे, आणि माझ्या पुढ्यात अगस्त्यला घेतलंय, आणि मध्ये अभि झोपलेला आहे। बरोबर आपल्या घरी जातलं म्हैशी सगळे दूर आपले निघाले, मोठं भरली की निघाली। सह्याद्री पर्वत, सगळ्या डोंगर रांगा, पूर्ण डोंगर रांगा, मस्त एकदम। फुगीची वाडी, आणि हा छोटासा पूल आहे ना, आमचं गाव लागलं म्हण सोनवडा, याच्यानंतर आमचं गाव सोनवडा लागलं, याच्यानंतर आमचं गाव सोनवडे गाव दिसलं। म्हणजे आपण इकडून उलटे आलो पप्पा, असे इकडून येतो खरं, हा इकडून येतो खरं, आपण या रोडने येतो, पण आता मधल्या शॉर्टकट आले। हा आमचा गावचा रोड आहे, आमचं गाव हा सोनारवाडी, सोनवडे, आणि हे गणपती मंदिर आहे इथे, हे गणपती मंदिर आहे इथे, आणि ही शाळा आहे, ही मराठी शाळा आहे इकडे सोनवडे। गणपती आहेत ना, हा रोड आहे तुझ्या गावचा जायचा, गणपती मंदिर, इथे गणपतीचा उत्सव वगैरे होतो तिथे। सामान काढायला लागेल, पुढे आता घरच दिसते आपल्याला, 2 घरं सोडून। कसं वाटतंय? सगळे आलेत ना घरी आमच्या, मग माझं घर होय काय?
गणपती माझ्या पायाचा गणपती सागर हा कोणाचा मुलच्यांचा गणपती बरोबर ना मुलच्यांचा गणपती आता आरतीसाठी थांबलेत आपल्यासाठी आता आरती करून घ्यायची आई नाही माझ्या आई काका पप्पा माझा भाऊ हा माझा भाऊ सागर भाऊ ओके ओके हा माझ्या घराचा आहे ना आजूबाजूचा परिसर आहे म्हणजे ही मगाशी दाखवली ना तुम्हाला ही पुढची बाजू होती ही आता सगळी आहे ना ही पाठची बाजू आहे पुढची बाजू हे पाठी पहिले हे अंगण आहे ना आमचं मोठं होतं हे पहिलं असं काहीच नव्हतं आता तिथं पाऊस वगैरे पडतो ना ओपनचे ओपन होते आणि हां प्रत्येकाने आपापलं आता बांधलं होय काय कुठे कुठे दिसत नाहीत ते अरे हा होय गावठी आहेत की बॉयलर हा हे बघ तुझ्या इकडे बघ आतमध्ये हे बघ तुझ्या समोर केळीला बघ कोंब आलाय हे काय आहे वाटतं सगळं हे पाठचं सगळं हा आवाजच आहे सगळं नदीचा आवाज येतो पाण्याचा तिकडे समोर नदी आहे तिकडे आहे काय तिकडे समोर नदी आहे 200 मीटर काय जेवायला बसलो आम्ही सगळेजण आज जेवायला काय आहे भाकरी वालाची भाजी मुगाची मेथीची भाजी अळूवडी गुलाबजाम वरण भात कसं आहे जेवण मस्त आहे ना जेवण काकी आवडलं जेवण होय ना हे आमचं घर आहे माझं माहेरचं घर संगमेश्वर सोनवडे गाव हा आजूबाजूचा परिसर आहे आता थोडं दुपारची वेळ असल्यामुळे शांत आहे पण आता थोडं जसं संध्याकाळी 4 वाजून जातील तसेच लोकांची लगबग चालू होईल आता आम्ही चाललोय तिथे आमच्या इथे तर घाटकुंडी म्हणून आहे जवळच आहे काय
होय काय? पाऊस पडला होता ना, हां. पाणी पूर्ण रस्त्यावरती आलं होतं. म्हणजे नदीचं केवढं मोठं पात्र आहे, पूर्ण भरून पाणी बाहेर होतं. म्हणजे विचार करा बाकी भारी आहे ना, शांतता बघ किती आहे ती. दुपारची वेळ आहे ना, लोक झोपली असतील ना. 4-5 वाजून गेले ना, तेव्हा परत लगबग चालू होतं. संध्याकाळच्या आरत्या चालू होतं. किती वाजता आरती सुरू होते? 7 वाजता ना. गौरी आणायच्यात ना आता. नाही नाही म्हणून सगळेजण चाललो आता आपण. फक्त आपण नका की झोपली. सगळे झाले नाहीत ना. आमचं घर कसं मोठं कुटुंब आहे आमचं. आणि कुटुंब मोठं असल्यामुळे सगळे एकत्र आल्यावर गणपतीला मजाच येते खूप आम्हाला. त्याच्यामुळे मी ना खूप मिस करते गणपती गावचं आमचं. अच्छा. मला आवडतं सगळी माणसं एकत्र असतात. आम्ही बहीण भावंडे एकत्र असतो. काही घरं बघतो ना तुम्ही, घरात सगळ्यांना घरात जवळजवळ गणपती आहे. आता ह्या आरती होईपर्यंत सगळीकडे एकदा ना खाली आरती देऊळ दाखवलं ना मग अशी गणपतीचं, तिथे पहिली आरती होते आणि त्याच्यानंतर मग घराघरात आरती होते. मग आता एकदा खालून होते आणि मग एकदा वरून, म्हणजे खालच्या घरात गणपतीचे घर आहेत ना तिथून होते एकदा वरून. कारण मग असं लोकांकडे प्रत्येकाला एकदाच म्हणजे एकच घरात उशीर होत नाही काय, म्हणून त्याचे खालून वरून करतात गणपती. मग आमची मध्यभागी असल्यामुळे शेवटची आरती नेहमी आमच्याकडे जवळजवळ करतात ते, कारण तिथे खूप मजा करतात आरतीला. हां, ही आता राजकुंडी आहे. हे पावसातून आहे ना, हे पाणी एवढं सगळं नदीचं मोठं पात्र आहे. झाडी आता मध्ये दिसते म्हणून हे पात्र आहे नदीचं मोठं. हे सगळं पाणी इकडे आलं. या घरात पण येतं पाणी. काय म्हणते? कुठे गेले दोघे? पहिल्यांदा ना आम्ही गणपती विसर्जनासाठी जायचो इकडे. हा, लहान असताना. पण हा रोड होता ना पहिला, एकदम पायवाट होती अशी नुसती. इथे ना गणपतीच्या अगोदर विसर्जनाच्या साफ करायचे सगळं. केलं त्याच्यामध्ये जाण्यासाठी रस्ता चांगला झाला. आणि हा कुठं रस्ता? वरती घर आहेत का तिकडे? होय काय? अशा वाड्या लागून लागून येत होतं. अरे आहे ना. हां, हळदीची. आणि हा रस्ता कुठे गेला वरती? गावचं देऊळ आहे ना, तिकडे आता हा रोड गेला. म्हणजे इकडून पुढे वाड्याच आहे. तिथे नदीवर गवर आहे. त्याचे सगळे सामान वगैरे घेऊन गेले. मी फर्स्ट टाइमच आहे आता लग्नानंतर इकडे गवर आणायला. त्याच्यामुळे सगळे माझ्यासाठी थांबून घ्यायचे. आणि जरा तयारी करायला उशीर झाला म्हणून आता जरा पाठून जाते. हा हा रस्ता पाठीच आहे ना. हा, आमच्या घराच्या बाजूलाच आहे, पाठीमागेच आहे. म्हणजे हा रोड इथूनच गणपती विसर्जनासाठी पण इकडूनच आहे. ते गौरी आणतील ना तिथे आता आरती वगैरे करतील सगळे. मग वगैरे घेऊन खायला आलोय आपण. आणि आता इथे ना असं रांगोळी वगैरे काढणार आहे, गौरी आणणार इथे, आरती वगैरे होणार आणि मग गौरीना घेऊन आपण घरी जायचं. सो आता आपल्या इथे नदी आहे म्हणून इथे नदीच्या इथे आणतो, इथेच विसर्जन पण इथेच होतं. नाहीतर मग काय काय ठिकाणी विहिरीच्या जवळ जाऊन वगैरे असं घेतो. तू पण घेणार आहे? थांबा एक फूट. कुर्डी आणि ही आमची चेतना कधी भेटलेल्याच नाहीत तशा. हो अशी. हा,
पुढे चला. हा आता एक होऊ द्या गाणं. ए भाजी आता एक गाणं होऊ दे. सावर सावर गौराबाई पैठणीचा घोळ ग. सावर सावर गौराबाई पैठणीचा घोळ ग. पैठणीचा घोळ ग. पायात पैठण गौराबाई पैठणीचा भेटायला आली होती, निघाली होती, त्याच्यामुळे सगळे हाक वगैरे मारत होते, सगळे बाय वगैरे करत होते, त्याच्यामुळे घाई गडबडच झाली. त्याच्यामुळे मला तिथे काहीच शूट करता नाही आलं. पण आता फायनली आम्ही घरी पोहोचलो. 8 वाजता आम्ही साधारण 6:15 तिथून निघालो होतो आणि 8 वाजता आम्ही घरी पोहोचलो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.